मी डॉक्टर विनय कुमार गोपलकर. मी 40 वर्ष मी होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत आहे. तर या किडनी का अशक्त होते, किडनी खराब का होते, याची लक्षणं काय चालू होतात, सुरुवातीची लक्षणं काय असतात, आजार वाढल्यानंतर प्रगत लक्षणं काय होत राहतात आणि तो जर का आजार वाढत चालला किडनीचा तर किडनी ट्रान्सप्लांट करणे, किडनी डायलिसिस करणे ह्या गोष्टी कराव्या लागतात. तर तुमची किडनी खराब होऊच नये, तुमची किडनीचं डायलिसिस करावंच लागू नये अशा प्रकारे जर का तुम्ही रोग प्रतिबंधोपचार जर का केला तर तुमची किडनी लाईफ लॉंग चांगली राहू शकते. तर किडनी खराब पहिल्या कारणामुळे होते की पाणी कमी पिल्यामुळे किडनी खराब व्हायला चालू होते. लोक एक दोन कप पाणी पितात जेवण झाल्यानंतर. शरीरात पाण्याचा झरा नसतो, तर पाणी जेवढं तुम्हाला लागतं वजन, उंची, वय याच्यानुसार तुम्हाला जेवढं पिण्यास पाण्याची आवश्यकता असते तेवढे तुम्हाला मेंदूमध्ये तशा प्रकारची तहान लागण्याची सेंटर्स उद्दीपित केले जाऊन त्यांच्यातून ऑर्डर येते की तुम्हाला तहान लागल्याने तुम्ही पाणी प्या. त्या टायमाला पाणी पिलं पाहिजे. तहान लागले आणि तुम्ही पाणी जर का पिला नाही, घाम भरपूर गेला आणि जर का तुम्ही पाणी पिला नाही तर किडनीवर लोड हा निश्चितच यायला चालू होतो. किडनी जे काही काम करत असते त्याचं ते काय काम करत असते ते आधी समजावून सांगतो. आपण जे जेवण घेत असतो त्यातलं जे दूषित पदार्थ असते ते बाहेर टाकण्याचं विद्राव्य क्षार, नको असलेलं पाणी, दूषित पाणी, जे काही खाण्यापिण्यातून विष तयार होतं ते सगळं प्रकार, जे काही विषारी पदार्थ तयार होत असतात, पॉयझनस जे शरीराला असतात, तर ते पदार्थ लघवीवाटे बाहेर टाकले जात असतात. जर का ते गेलेच नाहीत बाहेर तर ते शरीरात साठायला जर का चालू झाले तरच किडनी खराब व्हायला चालू होते. आणि किडनी काही 1-2 दिवसात अशी खराब होत नाही. पण जर का तसे किडनीचं जर का कार्यक्षमता कमी होत चालली असले, जर का पाणी पिल्यामुळं कमी होत असेल तर पाणी पिणं आवश्यक आहे. किडनी पाण्याशिवाय कामच करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्ही जितकं पाणी प्याल तेवढं चांगलं आहे. तर किती पाणी प्यायचं, सर्वसाधारण मनुष्याने किती पाणी प्यायचं याचे काहीतरी नियम आहेत. तर सर्वसाधारण 3 लिटर दररोज उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 3 लिटर जर का तुम्ही पाणी पित असाल, ज्यांना किडनीचा जास्त त्रास आहे त्यांना 1 लिटर पण पाणी प्यायला सांगितलं जात नाही, अर्धा लिटर पण पाणी प्यायला जात नाही आणि किडनी खराब झाल्यानंतर 1 थेंब पण पाणी पाजलं जात नाही. पण जेवढं पाणी पिण्याचं तुमचं प्रमाण कमी करण्यात आलेलं असतं डॉक्टरांच्याकडून, त्याचं कारण असं आहे की तुमची किडनी तेवढीच काम करते. तर एवढी काम करायची कमी जर का झाली असेल तर किडनी खराब कधी झाली कळलं कसं नाही तुम्हाला. तर हा महत्त्वाचा विषय आहे की ही किडनी समजावून घ्या. तुमची किडनी खराब होता कामा नये. तर ज्या व्यक्तीचं 3 लिटर, ज्यांना काही त्रास नाही त्या व्यक्तीने 3 लिटर कमीत कमी पाणी पिलं पाहिजे. ज्या व्यक्ती 2 लिटर पाणी पितात त्यांना 50% चान्सेस आहे लवकर किडनी खराब व्हायची. आणि ज्या व्यक्ती 1 लिटर आणि त्याच्यापेक्षा कमी पाणी पितात त्यांच्यात लवकरच किडनी खराब होऊ शकते. म्हणून कमी पाणी पिऊच नका. किडनी काम करण्याचं माध्यम हे पाणीच आहे. तर आता बरेच कारणांमुळं किडनी इन्फेक्शन होत असते, अस्वच्छतेमुळं इन्फेक्शन होत असते. तर ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अस्वच्छता ठेवू नका. अस्वच्छता जेवढी ठेवाल तेवढं लवकर किडनी खराब होऊ शकते. उकळून थंड केलेलं पाणी कधीही बाथरूमला गेला तर स्वच्छतेला वापरलं तर किडनी खराब होऊ शकत नाही. कारण पाण्यातले जे गार पाण्यात जे जंतू असतात तेच जंतू लघवीवाटे जाऊन किडनीमध्ये इन्फेक्शन करत असतात. उन्हाळे त्याच्यामुळे लागत असतात. तर जेव्हा केव्हा तुम्ही बाथरूमला जाता तेव्हा उकळून थंड केलेल्या पाण्याचा वापर करा, त्यामुळे तुमची किडनी खराब होणार नाही. आणखीन एक आजार आहे जेनेटिक डिसीज, ज्याच्यामध्ये पाण्याच्या जन्मताच गाठी तयार झाल्या असतात. त्याला पॉलिसिस्टिक डिसीज ऑफ किडनी म्हटलं जातं. त्याच्यामध्ये किडनी लवकर खराब व्हायचे चान्सेस असतात. त्यांच्यामध्ये BP पण जादा असतं. 150-200च्या पुढे BP असतं. त्यांचं खालचं पण वाढलेलं असतं 100च्या वर. त्यामुळे छातीत धडधडणे, दुखणे, किडनीचा लोड हृदयावर येत असतो, त्यामुळे BP वाढत असतं. तर जोपर्यंत किडनीतलं ते सूज कमी होत नाही, इन्फेक्शन कमी होत नाही, तोपर्यंत किडनी चांगली करूच शकत नाही. अशा पेशंटमध्ये पॉलिसिस्टिक डिसीज ऑफ किडनी त्याला म्हटलं जातं. तर हा काही ऑपरेशन करून कमी होणारा आजार नाही. तर त्याला व्यवस्थितरित्या वागलं पाहिजे आणि व्यवस्थित स्वच्छता ठेवली पाहिजे. तर तो धोका इन्फेक्शनचा कमी झाला तर या लोकांचं आयुष्य देखील चांगलं राहू शकतं. त्यांचं क्रिएटिनिन वाढत नाही, काही नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की खाणंपिणे वेळेवर घेणे. किडनी खराब होऊ नये म्हणून तुम्ही वरचेवर लघवी चेक करा. महिन्यातून 2 महिन्यातून चेक करायला पाहिजे असं पण काय नाही. पण जेव्हा लघवी पिवळी होते तेव्हा मात्र लघवी चेक करणं आवश्यक आहे. तेव्हा तुमचं क्रिएटिनिन जर का वाढत असेल तर ते चेक केलं पाहिजे.
तर विकार जर का झाला तर तो कसा बरा करायचा हे डॉक्टरांचा ना भेटून त्याच्याशी सल्ला घ्या. स्वतःच प्रथम औषध घेत जाऊन बसून तुम्ही चुकीची ट्रीटमेंट जर का घेत गेला तर किडनी परत आणि खराब होऊ शकते. तर किडनीचा आजार बळावणे म्हणजे काय होतं नेमकं, तर किडनीच्या आजारामध्ये काय असतं, एकदा इन्फेक्शन व्हायला चालू जर का झाली आणि त्याच्यामध्ये जर का ब्लड प्रेशर असेल, शुगरचा प्रॉब्लेम असेल, सांधेवात असेल, तर हे सगळेच आजार एकमेकाशी निगडीत एकमेकाला अनुसरून वाढत राहतात. तर ते जर का वाढत असेल तर ते BP कंट्रोल करणं आवश्यक आहे, डायबिटीज कंट्रोल करणं आवश्यक आहे, सांधेवात कंट्रोल करणं आवश्यक आहे, आणखीन काही ज्या काही व्याधी असल्या त्या संपूर्ण व्याधी कमी करणं आवश्यक आहे. तर किडनी जर का अशक्त होत चालली, किडनीला जर का सूज येत असेल, वारंवार इन्फेक्शन होत असले, सूज येत असेल, तर त्याच्यासाठी अगोदर व्यवस्थित ज्या जंतूंच्यामुळे किडनीमध्ये इन्फेक्शन आहे ते जंतूंचं युरिन कल्चर रिपोर्ट केला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणतीही जंतू आहेत ते डिटेक्ट केले पाहिजे. त्या पद्धतीची योग्य ती ट्रीटमेंट आपल्या क्लासिकल होमिओपॅथीच्या औषधानं देता येते. त्याच्यामुळे ती किडनी इन्फेक्शन एकदा कमी झाली तर शक्यतो परत होऊ शकत नाही. जर का BP वाढत असेल तर होमिओपॅथीच्या क्लासिकल होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटने BP पण नॉर्मल होतं. शुगर वाढत असेल तर आम्ही डाएट फॉर्म सांगतो, त्या पद्धतीने खाणंपिणं घेतलं शुगर वाढायची थांबते, इन्फेक्शन कमी होते. शुगर जेवढी वाढेल तेवढी इन्फेक्शन वाढत असते. त्याच्यामुळे क्रिएटिनिन पण वाढत असतं. जितकं क्रिएटिनिन जास्त वाढेल तेवढी परत किडनी अशक्त होत असते. 0.3 to 0.5 एवढी ते लेवल क्रिएटिनिनची असली पाहिजे. तर आणि युरिक ॲसिड पण त्याचं प्रमाण कमी राहिलं पाहिजे, वाढता कामा नये. स्त्री पुरुषांच्यामध्ये इन्फेक्शनमध्ये हे कॉन्स्टंटली वाढून सांधेवात होत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ह्या संपूर्णरित्या ह्या प्रत्येक व्यक्तीने लक्ष देऊन किडनीचा आजार होता कामा नये याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि जे ॲक्च्युली डायबेटिक पेशंट आहेत, ब्लड प्रेशरचे पेशंट आहेत, संधिवाताचे पेशंट आहेत, तर जादा लक्ष दिलं पाहिजे. टायमिंगवर डॉक्टरांच्याकडे जाऊन तपासणी केली पाहिजे. होमिओपॅथीमध्ये अतिशय प्रगत अशी ट्रीटमेंट आहे की ज्याच्यामुळे किडनीचं कार्य चांगले राहणे, किडनीचं क्रिएटिनिन चांगलं राहणे, त्याच्यानंतर किडनीचे इन्फेक्शन कमी होणे, किडनीमुळे जे काही ब्लड प्रेशर वाढतं ते कंट्रोल करणे, आणखीन किडनीमुळे जे काही अशक्तपणा येत असतो, थकवा येत असतो, किडनीच्या आजारामुळे अशक्तपणा, थकवा येणे, किडनीमधून प्रोटीनची लॉस जर का होत असेल, वरचेवर इन्फेक्शन झाल्यामुळं किडनी अशक्त होऊ शकते. जर का बरेच दिवस जर का किडनीवर कॉन्स्टंट जर का इन्फेक्शन होत राहिली तर BP पण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आतले जे काही मूत्राशय जे असतं, ज्याला बॉमन्स कॅप्सूल म्हटलं जातं, त्या बॉमन्स कॅप्सूलच्या पेशंटच्यावर ताण पडायला चालू होतं. बऱ्याच वेळेला लघवी डार्क होत असते, डार्क पिवळी होते. त्याच्यानंतर जर का लघवीमधून थोडं रक्त जरच्या पेशी जर का इन्फेक्शनमुळं वाढत असल्या तर ते किडनी अशक्त व्हायचे चान्सेस वाढू शकतात. क्रिएटिनिन वाढू शकतं. त्याच्यामुळं बऱ्याच वेळेला क्रिएटिनिन जर का 5-6च्या वर गेलं तर डायलिसिस करायला भाग पडतं. तर होमिओपॅथीमध्ये किडनीचं कार्यक्षमता चांगली राहण्यासाठी अतिशय प्रगत औषधं आहेत इन्फेक्शन कमी करणारे. त्याच्यामुळे 100% एकदा किडनीचे इन्फेक्शन कमी झाले की लाईफमध्ये शक्यतो रिकरन्स होऊ शकत नाही. होमिओपॅथीच्या एकदा औषधानं एखाद्या जंतूचं प्रमाण कमी झालं तर शक्यतो तो परत त्रास देऊ शकत नाही, असं आपण बऱ्याचशा पेशंटमध्ये नोट केलेलं आहे. त्याच्यामुळं जो आजार आहे त्याचं आपण योग्य ते निदान घडवून योग्य ते पाणी पिण्याचं प्रमाण सांगतो आम्ही, खाणंपिणं काय घ्यायचं ते सांगतो. त्याच्यानंतर रक्तदाब किती पाहिजे त्या पद्धतीनं रक्तदाब नॉर्मल करून देतो आपल्या होमिओपॅथीच्या औषधाने. आणि मुख्य गोष्ट म्हणजे प्रत्येक रोगासाठी होमिओपॅथीमध्ये वेगवेगळी ट्रीटमेंट नाही आहे. एका पेशंटमध्ये किडनीचे आजार आहेत, ब्लड प्रेशरचे विकार आहेत, लिव्हरचे प्रॉब्लेम आहेत, आतड्याचे प्रॉब्लेम आहेत. तर अशा प्रकारच्या पेशंटमध्ये डायबिटीजचा आजार आहे. अशा प्रकारच्या पेशंटमध्ये त्यांना साधारणरित्या जे काही अनुकूल औषधं आहेत त्याला ते अनेक औषधामधून योग्य ते औषधं निवडून आम्ही त्या पद्धतीनं एकाच औषध वापर करून बरेचसे प्रकारचे आजार एका टायमाला कमी करायची आपली होमिओपॅथीची हातोटी आहे. आणि त्या पद्धतीनं सिमिलर ट्रीटमेंट दिल्यामुळं पेशंटचे आजार बरे होऊ शकतात.